नमस्कार. मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी महालक्ष्मी व्रताचं उद्यापन केलं जातं. उद्यापन केल्याशिवाय व्रत पूर्ण झालं असं मानलं जात नाही. धार्मिक मान्यतेनुसार नियमपूर्वक उद्यापन केल्यास महालक्ष्मी देवी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये स्थायी स्वरूपामध्ये वास करते आणि त्यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी धनधान्य कायम वाढत असते. तर उद्या 18 डिसेंबर आणि उद्या शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार आहे. तर उद्यापन कसे करावे आणि या 2 तासात चुकूनही पूजा करू नका. हा राहू काळ आहे, त्यावेळेत तुम्हाला चुकूनही पूजा करायची नाही आहे आणि याच वेळेत पूजा करायची आहे. तर कोणती पूजेचा शुभ मुहूर्त आहे, कोणती वेळ आहे ते तुम्हाला मी यामध्ये सांगणार आहे. तरच तुम्हाला ह्या 4ही गुरुवारच्या व्रताचे फळ प्राप्त होईल. त्यामुळे तुम्ही याच वेळेमध्ये पूजा करायची आहे. तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्येच बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये जय श्री महालक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. धार्मिक मान्यतेनुसार मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मी व्रत केल्यास आर्थिक स्थैर्य, सुखसमृद्धी, मानसिक शांती आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होत असते. जीवनातील सर्व अडचणी या दूर होतात आणि यश, समाधान आपल्याला लाभत असते. मार्गशीर्ष मासात केले जाणारे महालक्ष्मी व्रत अतिशय प्रचलित आहे. यंदा या व्रताचे उद्यापन 4थ्या गुरुवारी करत असताना अमावस्या तिथी देखील सुरू होणार असल्याने अनेकांच्या मनात या व्रताशी संबंधित संभ्रम निर्माण झालेला आहे. मात्र असा योग जुळून येण्याची ही पहिली वेळ नाही. अमावस्या प्रारंभ हा संध्याकाळी होणार आहे. तुम्ही त्याआधी ही पूजा केली तरीही चालेल. त्याआधी विधिवत पूजा करून उद्यापन 18 डिसेंबर रोजीच करायचे आहे. उद्यापन कोणत्या वेळेत चुकूनही करायचे नाही आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि कोणत्या वेळेत करायचे आहे हे देखील पुढे जाणून घेऊयात. जर 4थ्या गुरुवारी अमावस्या येत असेल तर घाबरण्याचे कारण नाही. अमावस्येचा दिवस हा पितरांच्या स्मरणाला असला तरी गुरुवारी लक्ष्मीपूजन करण्यास कोणतीही अडचण नसते. उलट गुरुवारी अमावस्या असल्यास महालक्ष्मीची पूजा अधिकच मनोभावे केली जाते. केवळ अमावस्येच्या वेळीच पूजा न करता ती सकाळी शुभ मुहूर्तावर पूर्ण करावी. आता बऱ्याच लोकांच्या मनात प्रश्न असेल की यावर्षी शेवटच्या गुरुवारी अमावस्या येत आहे, तर निराश होऊ नका. अमावस्या ही 18 तारखेला म्हणजेच गुरुवारी नसून 19 तारखेला दिवसभर असणार आहे, म्हणून तुमचे उद्यापन चुकणार नाही. तुम्ही वेळेमध्ये करू शकता. काही कारणास्तव, उदाहरणार्थ सुतक, आजारपण किंवा प्रवास किंवा मग मासिक पाळी कारणास्तव शेवटच्या गुरुवारी उद्यापन करता नाही आले तर मग पौष महिन्यातील कोणत्याही दिवशी किंवा पहिल्या गुरुवारी पूजा मांडून उद्यापन करता येते. श्रद्धेला महत्त्व देऊन नंतरच्या गुरुवारी देवीची ओटी भरून उद्यापन पूर्ण करावे. जर मार्गशीर्ष महिन्यात 4 पैकी केवळ 3च गुरुवार व्रत पूर्ण झाले असेल तर उद्यापन आवर्जून करावे. म्हणजेच तुम्ही जितके गुरुवार मनोभावे केले आहेत त्याचे फळ तुम्हाला मिळेल. 4था गुरुवार हुकला तरीही 3ऱ्या गुरुवारी किंवा महिना संपण्यापूर्वी उद्यापन करू शकता किंवा तुम्ही पौष महिन्यामध्ये उद्यापन करू शकता. पहिल्या गुरुवारी गेले तरीही चालेल. उद्यापनाच्या दिवशी 5 किंवा 7 सुवासिनींना घरी बोलवून त्यांना हळदी कुंकू, फळं आणि महालक्ष्मी व्रतकथा पुस्तक देऊन सन्मान करावा. यामुळे व्रताची सांगता योग्य प्रकारे होत असते. मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मीची पूजा केली जाते. यामुळे आपल्या घरामध्ये सुख, शांती, आनंद, समाधान, पैसा प्राप्त व्हावा, धनधान्य संपदा, अन्नधान्य प्राप्ती व्हावी, घरामध्ये सर्वांना सुख लागावे यासाठी ही पूजा केली जाते. हे व्रत इतके प्रभावी आहे की सर्व इच्छा आपल्या लवकरात लवकर पूर्ण होत असतात आणि आपल्याला महालक्ष्मीचे आशीर्वाद देखील प्राप्त होत असतात. हे व्रत केल्याने स्त्रियांचे सौभाग्य देखील कायम टिकून राहते आणि घरातील सर्व अडीअडचणी या नष्ट होत असतात. मार्गशीर्ष महिन्यामध्ये दान केल्याने त्याचे दुप्पट फळ प्राप्त होते. मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून स्नान करायचे आहे. यामुळे तुमचा गुरुग्रह मजबूत होतो आणि माता लक्ष्मीला देखील हळद प्रिय आहे. त्यामुळे तुम्ही अवश्य हळद टाकूनच स्नान करावे. चिमूटभर हळद तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. थोडेसे गंगाजल देखील टाकले तरीही चालेल. या दिवशी स्त्रियांनी केस धुवायचे नाही आहेत आणि घरातील फरशी देखील पुसायची नसते. त्यानंतर तुम्हाला गुरुवारची पूजा मांडणी करायची आहे. जर तुम्ही सकाळी उद्यापनाची पूजा मांडणी करणार आहात, म्हणजेच गुरुवारच्या पूजेची पूजा मांडणी करणार आहात, तर ती तुम्हाला सकाळीच करायची आहे. 9:30च्या आधी करायची आहे. सकाळी नाहीच शक्य झालं तर तुम्ही संध्याकाळी देखील करू शकता. तसेच उद्या मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे आणि याची समाप्ती उद्या आहे. तर प्रत्येकाचा 4 गुरुवारपैकी एखादा जरी गुरुवार मासिक धर्मामध्ये गेलेला असेल तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलंच आहे. जर तुमचा पहिला किंवा दुसरा किंवा तिसरा कोणताही एखादा गुरुवार जर गेलेला असेल तर तुम्ही उद्याच्या दिवशी उद्यापन करू शकता. काहीही अडचण नाही आहे.
जर उद्याचा गुरुवारी तुमच्या घरी मासिक धर्म असेल तुम्हाला, तर तुमच्या घरी एखादी दुसरी व्यक्ती असेल तर तुम्ही तिच्याकडून देखील पूजा करून उद्यापन करून घेऊ शकता. आणि तुम्हाला हे करणे शक्यच नाही झाले, 3च गुरुवार तुम्हाला मोजण्यात येत असतील, तर तुम्ही पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी देखील उद्यापन करू शकता. उद्यापन करण्यासाठी 5 किंवा 7 सुवासिनींना घरी बोलवायचे आहे. त्यानंतर त्यांना हळदी कुंकू लावून त्यांची ओटी भरायची आहे तांदूळाने आणि त्यांना फळ म्हणून केळी द्यायची आहे व त्यानंतर त्यांना नमस्कार करायचा आहे. त्यांना एक पोथी जी व्रताची पोथी असते ती तुम्हाला भेट द्यायची आहे. आणि जो आपण खिरीचा नैवेद्य बनवलेला असतो तो म्हणजेच दूध, जसे बासुंदी वगैरे, तुम्ही त्यांना प्रसाद म्हणून त्यांना प्यायला द्यायचे आहे. 5 किंवा 7 सुवासिनी नाही भेटल्या तर तुम्ही एका सुवासिनीला बोलवून देखील विधिवत पूजा करून अशा प्रकारे तुम्ही तिची ओटी भरून हे व्रत पूर्ण करू शकता. काहीही हरकत नाही. मनोभावे केल्यास नक्कीच तुम्हाला त्याचे फळ प्राप्त होत असते. तर उद्यापन नक्की कोणत्या वेळेत करायचे आहे ते बघूयात. तर उद्या 6 वाजल्यापासून ते रात्री 9:30 वाजेपर्यंत कधीही उद्यापन करू शकता. ही जी वेळ आहे ती लक्ष्मी येण्याची वेळ असते. तिन्ही संध्येच्या वेळेला तुम्ही उद्यापन केलं तर माता लक्ष्मीचे तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होतील. परंतु तुम्हाला तुमच्या मनात जर शंकाच असेल की अमावस्या तिथीला प्रारंभ होत आहे तर कसे करावे, तर तुम्ही त्याआधी केले तरीही चालते. आणि तुम्ही बघितलं असेल दिवाळीची अमावस्या या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते, त्यामुळे काहीही हरकत नाही. परंतु तुम्हाला मनात शंका येतच असेल तर तुम्ही त्याच्या आधी केले तरीही चालेल. परंतु उद्यापन करण्याचा शुभ मुहूर्त रात्री 6 वाजल्यापासून 9:30 वाजेपर्यंत आहे, त्यामुळे तुम्ही तेव्हा केले तर नक्कीच फलदायी ठरेल. कोणत्याही विशिष्ट तिथीवर राहू काळ हा असतो आणि राहू काळ हा अत्यंत अशुभ मानला जातो. राहू काळामध्ये चुकूनही आपल्याला पूजा करायची नसते. कोणतेही शुभ काम या राहू काळात केले जात नाही. आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत की राहू काळ उद्या कधी आहे आणि शुभ मुहूर्त कधी आहे आणि कोणत्या वेळेमध्ये पूजा करू नये. उद्या 18 डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे आणि या दिवशी राहू काळ आहे. दुपारी 1:35 ते दुपारी 2:55 हा राहू काळ असणार आहे. साधारण 1.5 तासाचा हा काळ आहे, त्यामुळे या कालावधीत तुम्हाला पूजा करायची नाही आहे. त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला सकाळीच पूजा करायची असेल तर ती 6 वाजल्यापासून ते दुपारी 12:35 कधीही पूजा करू शकता. आणि या दिवशीचा पूजेचा शुभ मुहूर्त असणार आहे सकाळी 8:25 ते 10:13 असणार आहे. हा मुहूर्त उत्तम आहे, या वेळेत करू शकता किंवा तुम्ही संध्याकाळी केली तरीही चालेल. संध्याकाळी करणार असाल तर 6 ते 6:30 पूजा मांडणी करू शकता. तिन्ही संध्येची वेळ आहे, माता लक्ष्मी घरी येण्याची वेळ असते. म्हणूनच तुम्हाला राहू काळामध्ये चुकूनही पूजा करायची नाही. राहू काळात जर तुम्ही पूजा केली तर या पूजेचे, या व्रताचे कोणतेही फळ तुम्हाला चांगले प्राप्त होणार नाही आणि त्याचे वाईट दुष्परिणाम पाहायला मिळतील. आणि जर तुम्ही शुभ मुहूर्तात पूजा केली किंवा तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये जे काही वेळ आणि मुहूर्त सांगितलेले आहेत त्या वेळेमध्ये केली तरीही काही हरकत नाही, त्याचे शुभ फळ प्राप्त होणार आहे. त्याप्रमाणे आपण माता लक्ष्मीचे दर गुरुवारचे पूजा विधी करत असतो, पूजा मांडत असतो, त्याप्रमाणेच तुम्हाला पूजा मांडायची आहे आणि विधिवत त्याचे उद्यापन करायचे आहे. उद्यापन कसे करावे याची सुरुवातीपासून जर तुम्हाला माहिती सांगितली तर वेळ खूप जाईल. थोडक्यात सांगायचे झाले तर सकाळी लवकर उठायचे आहे. उद्या अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून स्नान करायचे आहे. त्यानंतर चौरंगावर किंवा पाटावर लाल कपडा पसरवून त्यावर तांदूळ टाकायचे आहेत. त्यावर थोडे हळद कुंकू टाकून त्यावर तांब्याचा कलश ठेवायचा आहे. कलशाला हळद कुंकू लावायचे आहे. कलशाच्या आत पाणी ओतून त्यामध्ये दुर्वा, नाणं, सुपारी टाकायची आहे. कलशाला विड्याची पाने किंवा आंब्याच्या पाण्याची डहाळी बांधायची आहे. पंचपात्री कलशावर ठेवायची आहे. त्यानंतर त्यावर श्रीफळ ठेवायचे आहे. पाटावरील लाल कपड्यावर तांदूळ पसरवून कलशाची स्थापना केल्यानंतर लक्ष्मीदेवीचा फोटो तिथे असेल तर तो ठेवायचा आहे. विडा, खोबरे, फळे, खडीसाखर ठेवायची आहे. त्यानंतर महालक्ष्मीची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. महालक्ष्मीची कथा आवर्जून वाचायची आहे. नैवेद्य दाखवायचा आहे. आरती करायची आहे. अशा प्रकारे विधिवत पूजा उद्यापनाची करायची आहे तुम्हाला. त्यानंतर संध्याकाळी स्त्रियांना घरी बोलवून त्यांना तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ओटी भरून त्यांना एक कथेचे पुस्तक असे भेट म्हणून द्यायचे आहे. नक्की करा, अशा प्रकारे पूजा करा आणि या वेळेमध्ये चुकूनही पूजा करू नका राहू काळाच्या वेळेत. आणि जे मुहूर्त सांगितलेले आहे त्या वेळेतच नक्की पूजा करा. माहिती आवडली असेल तर लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.